गोव्याला तर आपण वर्षातून किमान एकदा तरी जातच असतो. तिथली नाईट लाईफ आपण सगळेच एन्जॉय करतो. पण त्याशिवाय तिकडे एक प्राचीन शिव मंदिर आहे. ते तुम्ही पाहिलंय का? पणजीपासून 64 किलोमीटर अंतरावर असलेल्या तांबडी सुर्ला या मंदिरालाच आपण भेट देणार आहोत. गोकर्णवरून गोवा अगदीच जवळ असल्यामुळे आम्ही अचानक गोव्याचा प्लॅन केला, खास हे मंदिर बघण्यासाठी. येथील रोड जास्त वर्दळीचे नाही आहेत आणि नेटवर्कचाही इश्यू असल्यामुळे तुम्ही थोडं लोकल लोकांची मदत घेऊन इथे पोहोचू शकता. मेन रोडपासून साधारण इथे पोचायला आम्हाला 1.5 तास लागला. घनदाट जंगलात वसलेलं हे मंदिर त्याच्या प्राचीन आणि ऐतिहासिक शिल्पकलेसाठी ओळखले जाते. मंदिराच्या आजूबाजूचा प्रदेश निसर्गरम्य आहे. घनदाट जंगल, नद्या आणि वन्यजीवांमुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. हे मंदिर राजवंश काळातील असून पांडवांनी बांधले गेले असल्याची एक लोककथा ऐकायला मिळते. मंदिराची रचना ही बेसाल्ट दगडांनी केली आहे आणि त्यात सुंदर कोरीव काम देखील आहे. हे मंदिर भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुरामाच्या आख्यायिकेशी सुद्धा संबंधित असल्याचे देखील ओळखले जाते. आख्यायिकेनुसार परशुरामांनी कुऱ्हाड फेकून समुद्रातून गोव्याची भूमी परत मिळवली आणि नंतर तेथे ब्राह्मणांना वसवले. त्यांनी मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याची पूजा केली. या मंदिराला भारतातील 12 ज्योतिर्लिंगा एवढं श्रेष्ठ समजलं जातं. त्यामुळे पुढच्या वेळी गोव्याचा प्लॅन करताना हे ठिकाण पाहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.